रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी अमरावती की, जहां राष्ट्रीय राजमार्ग 53 पर बस दुर्घटना हो गई। साथ ही बात होगी जालना की, जहां विधायक संतोष पाटिल दानवे ने भोकादन ग्रामीण अस्पताल का दौरा किया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। खबर अमरावती से है, जहां बोरगांव मंजू पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले राष्ट्रीय राजमार्ग 53 पर कोलांबी जंक्शन पर आज सुबह 10:20 पर एक दुर्घटना घटी। नागपुर से शेगांव जाने वाली बस ने नियंत्रण खो दिया और सुरक्षा दीवार से टकरा गई। इस वाहन में कुल 17 यात्री सवार थे। इसमें किसी की जान नहीं गई। बस चालक वैभव मेहरे घायल हो गया। घायल चालक को वीर भगत सिंह उप जिला अस्पताल में भर्ती कराया गया है। वीर भगत सिंह आपातकालीन बचाव दल ने घटनास्थल पर पहुंचकर स्थिति को नियंत्रण में किया और राजमार्ग पर यातायात को सुचारू किया। साथ ही महाराष्ट्र राज्य एसटी राजमार्ग परिवहन अधिकारियों से संपर्क कर इस बारे में जानकारी दी गई और पुलिस को भी इस संबंध में सूचित किया गया। अमरावती से सी न्यूज़ संवाददाता रवि खिराड़े की रिपोर्ट। जालना जिले के भोकरदन ग्रामीण अस्पताल की घटना 3 दिन पहले प्रकाश में आई थी। जैसे ही खबर मीडिया में प्रसारित हुई, प्रशासन की नींद खुली और स्थिति को संभालने की पूरी कोशिश शुरू कर दी। स्वास्थ्य विभाग ने इस मामले को गंभीरता से लेते हुए 3 सदस्यीय समिति गठित कर जांच शुरू कर दी है। इस बीच भोकरदन जाफराबाद विधानसभा क्षेत्र के भाजपा विधायक संतोष पाटिल दानवे ने आज भोकरदन ग्रामीण अस्पताल का दौरा किया और पीड़ित महिला शीला भालेराव से बातचीत की और उनके स्वास्थ्य के बारे में जानकारी ली। इस अवसर पर विधायक संतोष पाटिल दानवे ने संबंधित अधिकारियों को दोषी डॉक्टरों के खिलाफ कार्रवाई करने के निर्देश भी दिए हैं। भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये एक गर्भवती महिला, ज्यांचं नाव शीला भालेराव असं आहे, त्यांचं डिलिव्हरी दरम्यान इथल्या कर्मचाऱ्याच्या वतीने चुकीने त्या ठिकाणी ऍसिड असल्याचं, जे काय ऍसिड असतं त्या ऍसिडच्या शरीरावर ते लावलं गेलं आणि त्यामुळं बर्न वाउंड त्या ठिकाणी त्या महिलेला झालाय, त्या पोटाला बर्न झालंय आणि निश्चितच काही दुखापत त्या ठिकाणी झालेली आहे। हा प्रकार अतिशय चुकीचा आहे। कुणी या प्रकाराचा निषेध करेल आणि त्यामुळं हे दुर्दैवी असून या संदर्भात चौकशी जिल्हा आरोग्य समिती करते। कालही टीम आल्यात। आज आता महिलेची जी काही आरोग्य आहे हे निश्चितपणे धोक्याच्या बाहेर आहे, त्या सुरक्षित आहे। बाळाची तब्येत त्या ठिकाणी व्यवस्थित आहे, त्यामुळं संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन खाली ते पेशंट आहेत। मी आता दवाखान्यामध्ये पाहणी करून त्यांची चर्चा करून विचारपूस केली, घटनेची माहिती घेतली आणि नक्कीच या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील, या दोषींवर किंवा हा जो काही प्रकार चुकीने असो कसाही झाला तरी निश्चितपणे त्या संबंधित काय जे कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि परत असं कधी घडू नये यासाठी जे काही प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्या संदर्भातल्या सुद्धा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। जालना से सी न्यूज़ संवाददाता योकेश काकफले की रिपोर्ट। संभाजी नगर के बाबरा इलाके के वाघ और पवार बस्ती इलाके में 3 किलोमीटर दूर तक कोई सड़क न होने से क्षेत्र के नागरिकों को बरसात में कई समस्याओं का सामना करना पड़ता है। इस बस्ती में लगभग 250 लोग रहते हैं। सैकड़ों छात्र को रोजाना 3 किलोमीटर दूरी तय कर स्कूल जाना होता है। यह अधिकतर किसानों का व्यवसाय डेयरी फार्मिंग का है और चूंकि नदी और नहरें बाढ़ से भरी हुई हैं, इसलिए डेयरी किसानों के पास 50 से 100 लीटर दूध फेंकने के अलावा कोई विकल्प नहीं है, क्योंकि वे नहरों को पार नहीं कर सकते। यहाँ के नागरिकों ने बताया कि ये सड़क 7 से 8 साल पहले स्वीकृत हुई थी और ठेकेदारों ने इसके लिए कागजी कार्रवाई करके कुछ पैसे भी सरकार से ऐंठ लिए थे, लेकिन वास्तव में सड़क नहीं बनी। माझं नाव संदीप सुभाष वाघ, मी वाघवस्तीला राहतो। आम्हाला रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे। एक 7-8 वर्षापूर्वीपासून आम्हाला रस्ता नाही आहे। नदीला खूप पाणी येतं, मुलाला शाळेत नाही जाता येत। रस्ता नसल्यामुळे मुलं घरी राहतात। कधी कधी 8-8 दिवस शाळेत नाही पाठवता येत मुलाला। हा आमचा एक मूळ प्रश्न आहे। पुन्हा आमच्याकडे शेतीमाल काढण्यासाठी रस्ता नाही, माल असंच खाली सडून जातो शेतामध्ये। आम्ही बगीचावाले
आमच्याकडे डाळिंबाचे बगीचे आहे, आम्हाला तुरंतच माल विकावा लागतो, पण आमचा माल मार्केटला जात नाही, त्याच्यामुळे आमचं खूप मोठं लाखाचं नुकसान होतं. रस्ते के लिए आपने मांग नहीं की क्या? रस्त्याला आम्ही बरेच वेळेस मागणी केलेली आहे. आता आम्ही पंचायत समितीला गेलेलो होतो, तेव्हा आम्हाला माहिती झालं की बुवा आमचा रस्ता हा झालेला आहे आणि तो एक MRGS मधून रस्ता झालेला आहे म्हणे, त्याचे पण बिल निघालेले म्हणे, आपण आमच्याकडे काही अजून रस्ता झालेला नाही. मग तो रस्ता कुठे गेला तोच माहित नाही आम्हाला. रास्ता ना हुआ और फिर भी आपके बिला निकाले गए यहाँ से, ऐसा आपका कहना है? हाँ, मग आमचा रस्ता गेला कुठे हेच आम्हाला माहित नाही. आता बोल दुधाचं. माझा स्वतः दुधाच्या 20 ते 25 गाई आहे आणि मला दूध नेण्यासाठी बऱ्याच वेळेस आम्हाला नदीत टाकून द्यावं लागलं दूध. 1-2 क्विंटल दूध आम्हाला पाणी रस्ता नसल्या कारणानं नदीत टाकून द्यावं लागलं आणि थोडाफार नंतर चालू झाला बी नदीचं पाणी कमी झालं तर आम्हाला ते ट्रॅक्टर पोच करून द्यावं लागतं डेअरीपर्यंत, कारण रस्ताच नसल्या कारणानं आमच्या दुधाच्या मोटरसायकली निघत नाही आणि दुधाची गाडी पण घरापर्यंत येत नाही. आणि आता सरकारनं सांगितलं की आपल्याला 12 फुटापर्यंत रस्ता, की आपल्या प्रत्येक गटाला आपल्याला शेतात जाण्यासाठी 12 फूट रस्ता पाहिजे. पण मग तो असं जर असले तर याची सरकारच्या मागण्यांचा काय फायदा आम्हाला? त्यासाठी आम्हाला रस्ता लवकरात लवकर त्याच्यावर तहसीलदार साहेबांनी यांनी कारवाई करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे, दुसरं काही नाही. और पंचायत समिति को जब आप गए थे तो वहाँ पे आपने जब कंप्लेंट करने की कोशिश की तो उन्होंने कहा आपको कि आपका रोड तैयार है. हाँ. तो तैयार होने के बाद में भी उसके पूरे बिला निकाले गए हैं. हाँ. आपको पता नहीं था क्या ये? नाही, आमको पता नाही. म्हणजे आम्हाला ही गोष्ट सांगितलीच नाही, आम्हाला ही आत्ता माहिती झाली. यावेळेस आम्ही आता या पावसाळ्याच्या अगोदर पंचायत समितीला गेलो आणि अर्ज करू असं म्हणलं आणि सर्व शेतकरी आम्ही तिथं गेलो होतो. तर त्यावेळेस आम्हाला अर्ज करण्यासाठी गेल्याच्या नंतर समजलं की हा रस्त्याचं बिल निघालेलं आहे, रस्ता तुमचा तर झालेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं तिथं. तो ये रास्ते का ग्राम पंचायत में कुछ नहीं आया था? ग्राम पंचायत वालों ने भी आपको कुछ नहीं बताया कि आपका रोड तैयार है? नहीं, मंजूरी हुई करके? नाही, काहीच नाही सांगितलेलं आम्हाला आतापर्यंत. नहीं. तो अभी अगला कदम जो है आपका तो आमरण उपोषण करने का है. समझो अगर रास्ता नहीं बना तो नहीं, और जिन्होंने ये रास्ता बनाया, ठेकेदार हुए, इंजीनियर हुए, उन्होंने जो रास्ता बनाया उसका पेमेंट निकालेगा, उनके ऊपर अगर तक्रार होना चाहिए, ऐसा आपका कहना है? सगळ्यांचं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी. अच्छा. माझं बी दूध आहे 100 लिटर एका टायमाचं आहे ते, तर मला बी प्रॉब्लेम येते दूध नेण्यासाठी. समधी अडचणी पवार वस्ती व वाघ वस्ती या रस्त्याचं काहीतरी मार्ग लावा सरकारने, गव्हर्नमेंट. छत्रपति संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता राधे श्याम हिवाले की रिपोर्ट. खबर छत्रपति संभाजी नगर से है, जहां नगर निगम ने कैम्ब्रिज के चिकलथानी तक जालना की लाइफलाइन रोड पर 490 अवैध निर्माणों को ध्वस्त कर दिया. सड़क ने दोनों तरफ बड़ी बड़ी इमारतें ताश के पत्तों की तरह ढह रही थी. हर जगह सीमेंट कंक्रीट का मलबा दिखाई दे रहा था. कैम्ब्रिज चौक से मुकुंदवाड़ी की दूरी 6 किलोमीटर है. विकास योजना के अनुसार इस सड़क की चौड़ाई 60 मीटर यानी 196 फीट दर्शाई गई है. खंडपीठ ने 15 अगस्त तक आवासीय संपत्तियों को खोलने की अनुमति दी है, इसलिए नगर निगम ने शनिवार को कार्रवाई करते हुए एक भी आवासीय संपत्ति को नहीं छुआ. नगर निगम ने तोड़फोड़ शुरू कर दी तो कुछ जगहों पर विरोध भी हुआ. कार्रवाई के लिए नगर निगम और पुलिस की जांच टीमों ने करीब 100 से अधिक अधिकारी कर्मचारी लगाए गए थे. से देखा जा रहा है कि शहर में हर तरफ कार्रवाई चल रही है मनपा की, पुलिस पूरा उनका सपोर्ट कर रही है. अभी और कौन सी जगह आपके इसमें है कि भाई और इसके बाद में वहाँ पर भी कार्रवाई होने वाली है? देखिए 20 तारीख को बड़े पैमाने पे मुकुंदवाड़ी में हम लोगों ने महानगर पालिका के साथ जो एनक्रोचमेंट था वो निकाला गया था. उसके बाद कुछ लोग माननीय उच्च न्यायालय में उन्होंने अपील दाखिल की थी, उसके बारे में कोर्ट का डिसीजन भी आया हुआ है और उच्च न्यायालय ने सख्ती से पेश आके सबको कहा है कि ये सब अतिक्रमण है वो निकलना चाहिए और हमें वक्त पे हाईकोर्ट को वहाँ पे रिपोर्ट भी भेजनी है. इसके बाद 3-4 दिनों से काफ़ी प्लानिंग के बाद अभी आज ये जालना रोड का जो अतिक्रमण है वो पूरी तरह से निष्कासित करने के लिए जांच टीम बनाई गई है. इसमें महानगर पालिका के लगभग 300-400 जवान है, पुलिस के लगभग 400 जवान हैं और हम यहाँ का अतिक्रमण है वो निकाल रहे हैं. बाकी शहर में जहाँ पर भी अतिक्रमण होगा महानगर पालिका के उसके बारे में उनको जानकारी है. जहाँ महानगर पालिका जाएगी उनको पुलिस की मदद लगेगी, वहाँ पे पूरी बल के साथ हमारी पुलिस फोर्स जाएगी और हम लोग कोई भी अतिक्रमण मुहिम में बाधा नहीं आने देंगे और अतिक्रमण पूरी तरह से यहाँ का शहर का निष्कासित करेंगे. सर जैसे कि अभी बहुत सारे लोगों के कहना है कि 120 फीट का जो डिस्टेंस है
बनने के बाद ये होता है कि बस बिल्डिंगें गिराई जाती है, लेकिन उसके बाद में मनपा वो सड़कें बरोबर उसके ऊपर कवरेज नहीं करती है। वो महानगर पालिका उसके बारे में आगे की कार्रवाई जो भी है वो भी करेगी। जी, थैंक यू। टोटल बता। आज के कार्रवाई में महानगर पालिका के 200 लोग हैं और 150 जो लोग हैं वो नागरिक मित्र पुस्तक है। ऐसे जो है वो 350 म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के लोग हैं और 20 जेसीबी, 5 पोकलैन, 20 टिपर और रुग्णवाहिका, अग्निशमन के जो बम रहते हैं वो, ये सब हमने आज लेके कार्रवाई के लिए उतर चुके हैं। धन्यवाद। माननीय उच्च न्यायालयाने दिलेले जे निर्णय आहेत, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केम्ब्रिज चौक टू EPI कॉर्नर हा पहिल्या टप्प्यामधला आम्ही मार्ग मोकळा करण्यासाठी अतिक्रमण निष्कासन कारवाई करणार आहोत। त्यातल्या प्रामुख्याने आम्ही ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत त्या व्यावसायिक आस्थापनांवरती आज प्रामुख्याने कारवाई करणार आहोत आणि माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने ज्या रहिवासी एरिया जे असतील, निवासी, त्या निवासी भागांमध्ये ज्या लोकांनी स्वतः एफिडेव्हिट केलेले आहेत कोर्टाकडे, त्यांना 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्याच्यानंतर जर त्यांनी त्या शपथपत्र दाखल केलेले नसतील तर निश्चितपणे निवासी भागांवर पण आम्ही कारवाई याच्यानंतर करणार आहोत। बरं, जालना रोड पासून जी कॅम्ब्रिज चौक पासून जी कारवाई आहे ती कुठपर्यंत राहणार? बाबा पेट्रोल पंप या सिडको बस स्टँड पर्यंतच कारवाई होणार आहे? नाही, पहिल्या टप्प्यामध्ये तर आम्ही केम्ब्रिज चौक पासून ते EPI कॉर्नर पर्यंत कारवाई करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग EPI कॉर्नर पासून ते बाबा पेट्रोल पंप पर्यंत जे आहे ते आम्ही पूर्ण कारवाई निष्कासन। याच्यामध्ये किती मालमत्ता धारक आता तुम्ही जमीन दुरुस्त करणार, जे स्थिती गरज झालेली आहे? काही लोक आता तुमच्याकडे येऊन आता कागदपत्र दाखवायला लागले का? त्याच्यामध्ये काही उशीर तर झाला नाही मालमत्ता धारकांना तुमच्याकडे यायला? नाही, आमचा कारवाई करण्याचा तर मानस होताच, परंतु माननीय न्यायालयाने एक मानवीय दृष्टिकोनातून त्यांना संधी दिलेली होती। त्या संधीमध्ये त्यांनी जर सर्व्हिस रोडवरती कुठल्याही स्वरूपाचं कच्चं पक्क बांधकाम केलेलं असेल तर ते स्वतःहून काढण्याची अपेक्षा आहे व्यावसायिक बाबतीमध्ये आणि 15 ऑगस्ट पर्यंत जी मुदत दिली होती ती निवासींसाठी आहे। असं असतानाही बऱ्याचशा नागरिकांनी आतापर्यंत त्यांची जी काही कच्ची पक्की बांधकाम आहेत ती निष्कासित केलेली नसल्यामुळे आज आम्हाला दुर्दैवाने ती निष्कासित करावी लागतील आणि सर्व्हिस रोड मोकळा करावा लागेल। याच माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नाही, ही मोहीम फक्त या एका स्ट्रेच पुरती मर्यादित नाहीये। आपण म्हणतो केम्ब्रिज पासून EPI किंवा तिथून महावीर बाबा पेट्रोल पंप पर्यंत, तर तसं नाहीये, पूर्ण शहरभर ही कारवाई होणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती करतो की ज्या ज्या आस्थापना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये नसतील त्यांनी तात्काळ त्या तिथून काढून घ्याव्यात आणि ज्या अनधिकृतपणे आमच्याकडे म्हणजे ज्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या खाजगी जागेवर ज्यांनी केलेले आहेत परंतु महानगरपालिकेची कुठलीही परमिशन त्यांनी घेतलेली नाही, त्याला तात्काळ त्यांनी गुंठेवारी करून घ्यावं आणि नियमित करून त्यांच्या मालमत्तांना त्यांनी सुरक्षित करून घ्यावं। संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नबले की रिपोर्ट। वाशिम जिले में पिछले कुछ दिनों से जारी भारी बारिश से खेती किसानी को भारी नुकसान पहुंचा है। वहीं कुछ स्थानों पर मकान, सड़कें और सार्वजनिक संपत्ति को भी नुकसान पहुंचा है। इस पृष्ठभूमि में वाशिम जिले के पालक मंत्री दत्तात्रेय भरणे ने नागरिकों से एक महत्वपूर्ण अपील करते हुए उन्हें आश्वस्त किया है। नमस्कार। गेली 8 ते 10 दिवसापासून वाशिम जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे आणि यावर्षी सर्व राज्यामध्येच जोरदार पाऊस पडत असल्यामुळं वाशिम जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसर हा पाण्याखाली गेला आहे। गावात पुराचे पाणी गेल्याने नागरिक वस्ती व ग्रामीण भागातील घरांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। तूर, सोयाबीन, संत्रा, फळबागा पिकांचे व इतर शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। शेती, सोलार पंप वादळामुळे व पावसामुळे जमिनीवर पडल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय। सखोल भागातील शेतजमीन पाण्याखाली गेली असल्याने शेतजमीन वाहून जाऊन शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। MSEBचे सुद्धा लाईटचे खांब पडलेले आहेत। याबाबत मी वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जे काही नुकसान झाले या बाबतीमध्ये पंचनामे करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत। जिल्हाधिकारी असतील यांना तात्काळ आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण यंत्रणा यांच्या मदतीनं नागरिकांना मदत करण्याची ताबडतोब सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी हे नैसर्गिक संकट आहे, नागरिकांनी अजिबात भीती बाळगू नये। या बाबतीमध्ये जे काय
नुकसान जे होईल त्या बाबतीमध्ये सर्व शेतकरी असतील, नागरिक असतील, या सर्वांच्या पाठीमागं शासन खंबीरपणे उभा राहील असं मी माझ्या वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींना मी त्यांना कळवू इच्छितो आणि झालेल्या नुकसानाची ताबडतोब आपल्याला भरपाई कशी मिळेल यासाठी एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील। धन्यवाद। वाशिम से सी न्यूज संवाददाता नागेश अबचार की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।